आहे एका शाळेची व्यवस्था किती मुरदाड असू शकते याचं एक नवं उदाहरण समोर आलंय। 950 विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे शाळेमध्येच। 100 वर्षांपूर्वीची शाळा आहे। इतक्या वर्षांमध्ये या शाळेची दुरुस्ती व्हायला हवी असं ना पालिकेला वाटलंय, ना ही शाळा जिथे आहे तिथल्या लोकप्रतिनिधींना। ही कमालीची अनास्था आहे जी प्रचंड चीड आणणारी आहे। पाहुयात एनडीटीव्ही मराठीचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। तळ्याकाठी उभी असलेली एक भग्न इमारत, तिच्या तुटलेल्या काचा, बांधकामातून बाहेर आलेल्या सळ्या, एखाद्या सिनेमात भूत बंगला म्हणून शोभावी अशीच ही इमारत। मात्र याच भूत बंगल्यात भरतीये चक्क शाळा। नंदुरबार मधल्या शहादा नगरपालिकेची ही शाळा आहे। शाळेचं गेट उघडलं की आपण शाळेत नव्हे तर तलावातच पोहोचतो। शाळेभोवती एवढं पाणी साचलंय त्यामुळे शाळेत जायचं कसं हा पहिला प्रश्न। लहानग्यांना तर अक्षरशः उचलून न्यावं लागतं। शाळेची घंटा तेवढी सुस्थितीत आहे, बाकी सगळं जीर्ण आणि धोकादायक। बांधकाम इतकं जुनं झालंय की त्यातून सळ्या बाहेर आल्या, बांधकामाच्या विटा दिसायला लागल्यात। शाळेच्या आवारात मुलांना खेळायला घसरगुंडी आहे, त्यावर खेळण्याची एखाद्या मुलाची इच्छा झालीच तर तो घसरून थेट चिखलात। शाळेच्या अवतीभोवती कचऱ्याचं मोठं साम्राज्य आहे। आता आपण वर्गात प्रवेश करूया। खिडक्या तुटल्यात, भिंतींना तडे गेलेत, बांधकाम पडून सळ्या बाहेर आल्या। मुलांच्या आणि शिक्षकांच्या डोक्यावरचं छत कुठल्या क्षणी कोसळेल याचा नेम नाही। या अशा जीवघेण्या शाळेत 5वी ते 12वीचे वर्ग भरतात। तब्बल 950 विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेतात। मी विलास संजय पवार इथं 11वीत शिकलो आहे। पूर्ण शाळा निर्माण झाली आहे, केव्हा पण पडू शकतं असे आम्हाला भीती वाटते, म्हणून जल्दी दुरुस्त करा अशी आमची विनंती आहे। माझं नाव गणेश हिम्मत पवार आहे। ही शाळा खूप गिळण्यात आली आहे। हे स्लॅब खूप पडणार असं वाटतं आम्ही शिकतात तर हे आम्हाला भीती वाटते। लवकर शाळा दुरुस्त कराव्यास। शाळेचं नाव न्यू इंग्लिश स्कूल आहे, मात्र ही शाळा बांधली आहे 1913 मध्ये। शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारतीबद्दल अनेक तक्रारी आणि पाठपुरावा करूनही 110 वर्षात एकदाही दुरुस्ती झालेली नाही। पालिका आणि लोकप्रतिनिधींचं अक्षम्य दुर्लक्ष याची शिक्षा शाळेतले विद्यार्थी भोगतायत। आमच्या जी शाळेची बिल्डिंग आहे ती अतिजीर्ण असून तिची जी अवस्था आहे ती बिकट स्वरूपाची असून त्या बिल्डिंगची माहिती किंवा ती रिपेअरिंग करणे किंवा नवीन आम्हाला इमारत मिळणे या कामी शहादा नगरपालिकेकडे अनेक तक्रारी लेखी स्वरूपात सादर केलेल्या आहेत। सध्या तरी त्या तक्रारींचं निवारण झालेलं नसून शाळेतल्या 950 विद्यार्थ्यांच्या जीवाशी अक्षरशः खेळ चाललाय। जबाबदार माध्यम म्हणून आम्ही शाळेचं हे भयान वास्तव तुमच्या समोर मांडलंय। शहादाचे आमदार राजेश पाडवी, नवनिर्वाचित खासदार गोवाल पाडवी आणि पालकमंत्री अनिल पाटील या लोकप्रतिनिधींना आव्हान आहे, लवकरात लवकर शाळेकडे लक्ष द्या। प्रशांत जवेरी, एनडीटीव्ही मराठी, नंदुरबार।